परीच्या मामीच्या भावाचा मुलगा परी त्यांच्याकडे गेल्यावर तो परीकडे किळसवाण्या नजरेने पाहायचा. तिला अजिबात आवडायचा नाही तो. तिथे जायलाही तिला नाही आवडायचं, तरी तिला जावं लागलं. तिच्या मामीने सांगितलेलं असतं म्हणून. परी नसती गेली तर मामीने तिचं जगणं नकोसं केलं असतं बंगल्यावर. ती निघते आता जायला. कित्येक वर्ष तिला मामा मामी कोणी चप्पल घेतली नव्हती. घरात इतक्या चपला होत्या की चपलांचं एक दुकान उघडलं जाईल, पण त्यातील कोणत्याही चप्पलला हात लावण्याची तिला परमिशन नव्हती. कित्येक वर्षापासूनची जुनी चप्पल तिने पायात अडकवली आणि निघाली ती चालतच तिच्या गावावरून. पुढचंच गाव होतं मामीच्या भावाचं. त्यांच्या गावावरूनच पुढच्या गावी बस जायची. बसने जाण्यासाठी देखील मामीने तिला पैसे नाही दिले. चालत चालत काही अंतर मागे टाकले तिने, पण तेवढ्यात तिला ठेच लागली. तिची चप्पल तुटली आणि ती तोल जाऊन पुढे काही अंतरावर पडली. डोक्यात कळ गेली. डोळ्यातून टचकन पाणी आलं. हात पाहिला. खूप खरचटलेल्या हाताला रक्त आलं हातातील जखमेतून. त्याही परिस्थितीत थोडी ओशाळली ती आणि इकडे तिकडे पाहिलं तिने. कोणी पाहिलं तर नाही ना मला म्हणून. ती आता स्वतःला सावरत पटकन उठते. तेवढ्यात तिच्या बाजूने भरकन बस निघून गेली. मनात विचार आला, माझ्याजवळ पैसे असते तर मी बसने गेली असते. तिला स्वतःच्या परिस्थितीवर रडू येऊन जोराचा हुंदका येतो. तिला तिच्या आई बाबांची आठवण येते. कुठे आहात तुम्ही आई बाबा? खूप आठवण येते मला तुमची. का गेलात तुम्ही एवढ्या लवकर मला सोडून? बोलत असती. चप्पल पायात न घालता स्वतःच्या परिस्थितीचा राग येऊन त्याच रागात फेकून देते. चप्पल घालण्यासारखी राहिलीच नव्हती, झिजली होती. मागील कित्येक वर्षांपासून घालत होती तीच चप्पल. बिन चपलेची निघते ती. घरातली सर्व कामं उरकून ती निघालेली. त्यामुळे सूर्य आता चांगलाच डोक्यावर आलेला. सूर्य आग ओखत होता. डांबरी रस्ता तापलेला आणि तिच्या पायात चप्पल नव्हती. तिच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू होतंच. अंगात त्राण नव्हते. देह थकलेला होता. ती त्याला जबरदस्ती ओढत चाललेली. चेहऱ्यावरही थकवा जाणवत होता. मनाचं तर काय विचारूच नका. स्वतःवरच्या परिस्थितीने मन कोमेजून गेलेलं बिचारीचं. ती चालत राहिली त्या डांबरी रस्त्यावरून. अंगातून घामाच्या धारा सुटलेल्या, पाय लाल झालेले. ती जसजशी चालत होती तसं तिचं प्रत्येक पाऊल आता वेदनादायक झालेलं. तिच्या नाजूक गोऱ्या पायांची आग झालेली. तरी चालण्याची कुठून प्रेरणा येत होती तिच्या पायात? कुठून बळ आणत होती ती तिचं तिलाच माहीत. तिच्या अशा परिस्थितीतही तिला मामीच्या भावाकडे जाऊन काम करायचं होतं. काही वेळाने पोहोचते ती मामीच्या भावाच्या घरी. पाय दुखत होते. पायांची आग झालेली. तिच्या पायांच्या तळव्यांना फोड आले असावेत बहुतेक. पोटाला खूप भूक लागलेली. आज ती मामीच्या भावाकडे जाणार म्हणून मामीने तिला काहीच खायला दिलं नव्हतं. त्या गावी पोचत तोपर्यंत दुपार सरत चाललेली. तिथेही जाऊन तिला काही लगेच खायला मिळणार नव्हतं. तीही माणसं मामीसारखीच होती, उलट्या काळजाची. जिथे जाईल तिथे तिची उपासमार होणार हे ठरलेलंच होतं. किती ते दुःख सहन करत होता तिचा तो एवढासा जीव. मामीच्या भावाची बायको परीला पाहून, सागऱ्या आली रे मोलकरीण, सांग तिला काय काम करायचं आहे ते. सागर परीला पाहून परीच्या दिशेला पावलं टाकून तिच्या जवळ येऊन तिच्या हातात झाडू देऊन सर्व घर झाडून काढ म्हणून बोलतो. त्यानंतर छान धुवून काढ, समजलं का मोलकरीणबाई बोलतो. ती काही न बोलता कामाला लागते. संध्याकाळी पुन्हा बंगल्यावर जायचं होतं तिला. तिने पटापट काम करायला सुरुवात केली. काम करता करता तिच्याकडे तो पाहत आहे असं वाटतं तिला. पटकन तिची नजर त्याच्याकडे जाते. काम करायची थांबते ती, कारण खूप घाबरते. काळजात धस्स होतं तिच्या. भीतीने अंग थरथरू लागतं. कुणास ठाऊक केव्हापासून पाहत होता तो तिच्याकडे. ती घाबरतच बोलते, सागर दादा, काय काम होतं का? तो तिच्या जवळ येत बोलतो, होतं ना काम मोलकरीणबाई तुझ्याकडे. तो एक एक पाऊल टाकून तिच्याजवळ येत होता तसं तिचं काळीज भीतीने पिळवटून निघत होतं. त्याने तिच्या ओढणीला हात घातला आणि तिची ओढणी जोरात खेचली. त्याने तिची ओढणी खेचल्याबरोबर तिच्या उघड्या गळ्यात छोटंसं नाजूक डायमंडचं मंगळसूत्र दिसलं त्याला, जे परीला राघवने त्यांच्या लग्नात घातलेलं. ते पाहून सागर बोलतो, तू लग्न केलंस? कधी? कोणी केलं मोलकरणीसोबत लग्न?
खरं तर मला तू खूप आवडतेस. दिसायला खूपच चिकनी चमेली आहेस तू, पण एक मोलकरीण आहेस. म्हणून नाही तर मीच केलं असतं तुझ्यासोबत लग्न. बोलत तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिलेला. ती खूप घाबरलेली आणि त्याचं असं जवळ येणं तिला खूप भयंकर किळसवाणं वाटत होतं. ती पटकन त्याच्यापासून दूर होते. बोलते, सागर दादा प्लीज माझी ओढणी द्या ना. तो, हवी आहे तुला ओढणी? घे घे. बोलतच तो त्याचा हात वर हवेत पकडतो. असं वागून तो तिला मुद्दामच त्रास देत होता, पण त्याची तिच्या मंगळसूत्रावरची नजर हटत नव्हती. खऱ्या डायमंडचं मंगळसूत्र आहे का? बोलतच तो तिच्या मंगळसूत्राला हात घालतो आणि ओढू लागतो. ती, सागरदादा प्लीज सोडा ना माझं मंगळसूत्र, विनंती करत तिनेही मंगळसूत्र तिच्या दोन्ही हातांनी पकडलेलं. ती त्याला मंगळसूत्र घेऊ देत नाही, म्हणून तो आता मंगळसूत्रावरून त्याचा हात काढून तिच्या गळ्यावरून पाठीवर फिरवतो. त्याचा घाणेरडा स्पर्श परीला नकोसा वाटतो. तरीही तिने तिचं मंगळसूत्र सोडलं नव्हतं अजून. तो तिची छेड काढत होता. तिच्या काळजाचं आता पाणी पाणी झालेलं. प्रचंड घाबरली होती ती. तो त्याचा स्पर्श तिच्या गळ्यावरून पाठीवर करतच होता. तिच्या कानाजवळ बोलतो, मला तुझ्यावर मन भरून प्रेम करण्याची एकदा संधी दे. आपण रासलीला करूयात. तुझा जो कोणी नवरा आहे त्याला काहीच कळणार नाही. घाबरून ती त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागते. सटकन त्याच्या कानाखाली जाळ काढावासा वाटतो तिला, पण तेवढी हिंमत नाही करू शकली ती. तेवढ्यात त्याची आई त्याला आवाज देते, सागऱ्या झालं का रे वरचं काम? तसा तो पटकन तिच्यापासून बाजूला होऊन आई झालं बोलतो. पाठवून दे तिला खाली, खाली भरपूर कामं पडलेत. हो हो आई, ती खालीच येत आहे, बोलतो तो. त्याने जमिनीवर टाकलेली तिची ओढणी ती पटकन उचलते आणि गळ्याभोवती गुंडाळून भराभरा जिना उतरून खाली जाते. तिचे श्वास वाढलेले. तिथे तिचा जीव अजिबात सुरक्षित नाही हे कळलेलं तिला. घामाने कपडे ओलेचिंब झालेले. ती जिना उतरून खाली आली खरी, पण अजूनही तिच्या कानात त्याचा गलिच्छ आवाज घुमत होता. ज्या शरीराचा आणि सौंदर्याचा खरं तर तिला अभिमान वाटायला हवा होता, त्याचा तिला तिरस्कार वाटू लागला. तिला बाई असणं शाप वाटू लागलं. ती घाबरून पुन्हा वरती बघते. तो तिच्याकडेच लचके तोडणाऱ्या लांडग्यासारखा बघत त्याच्याच ओठांवरून जीभ फिरवत होता. ती पटकन त्याच्यावरची तिची नजर हटवते आणि समोर पाहते. तिला घाबरलेलं पाहून सागराच्या आईच्या आलं होतं लक्षात त्याने तिच्यासोबत काय केलं असेल ते. त्याची आई, ए मोलकरी, लक्ष कुठे आहे तुझं? माझ्या लेकाकडे अशी काय पाहतेस? काम करायला आलेस ना, कामच कर. इकडे तिकडे तुझी घाणेरडी नजर फिरवू नकोस. सागरची आई लेकाला ओरडायचं टाकून परीलाच ओरडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण त्याचं तिथे कुणाला काही पडलं नव्हतं. सागरच्या आईला माहीत होतं तिचा लेक कसा आहे ते. सागरची आई सागरला मुद्दाम काहीतरी काम सांगून घरातून बाहेर पाठवते आणि ती तिथून निघून जाते. परीला पुन्हा आई बाबांची आठवण येते. आई बाबा कुठे आहात तुम्ही? तुम्ही जिथे कुठे आहात ना आई बाबा, तिथे मला लवकरात लवकर घेऊन जा. ती मनातच बोलत असते. सागरची आई, ए मोलकरीण, काम कर पटकन, काही वेळांनी लगेच जायला निघशील. काम अर्धवट राहायला नको. कोण करणार मग ते? तिलाही आता तिथे जास्त वेळ थांबायचं नव्हतं. भराभर काम करू लागते ती. नेहमीची सवय होती तिला भरपूर काम करण्याची. सर्व काम होत तोपर्यंत तिला संध्याकाळचे 6 वाजतात. ती निघते पुन्हा जाण्यासाठी. सागरच्या आईने 2 चपात्या आणि कसली तरी चपात्यांमध्येच भाजी दिली तिला. ती आल्या आल्या दुपारी तिला दिल्या असत्या चपात्या तर पोरीने 2 घास वेळेत खाल्ले असते. आता तिला वाटलं लगेचच खाव्या त्या चपात्या, पण सागराच्या आईने ती घरातून निघताना पेपरमध्ये गुंडाळून दिल्या. बिचारीने त्या चपात्या हातात घेतल्या आणि घराकडे जाण्यासाठी वाट धरली. आता 6 वाजलेले. घरी पोचायला 1 ते 1.5 तास लागणार होता. कदाचित ती घरी जात तोपर्यंत अंधारही होणार होता. भराभरा पाय उचलते आणि चालतच राहते घरी पोचत तोपर्यंत. भीती वाटत असते तिला. वाटेत कोणी सागरासारखा लांडगा भेटायला नको, नाही तर गावाकडच्या रस्त्याला असतात अशी काही लोक, दारू पिऊन तराट लेकीबाळींना त्रास देणारी. कधी एकदा बंगल्यावर पोचते असं झालेलं तिला. तिथे तिचे हाल होत होते. खूप काम करावं लागायचं तिला, पण तिथे तिच्या शरीराकडे, तिच्याकडे अशा किळसवाण्या नजरेने कोणी पाहायला नव्हतं.
त्या बाबतीत सुरक्षित वाटायचं तिला बंगल्यावर. पायात चप्पल नव्हती तरीही भराभरा चालत होती ती. थापा टाकतच पोहोचते ती बंगल्यावर. दुपारी पायाला फोड आलेले ते अक्षरशः फुटून पायांची चांगलीच आग झालेली तिच्या. एकीकडचा पसारा उरकून आली पण बंगल्यावरचा दिवसभराचा पसारा वाट पाहत होता परीची. तिला पाहून मामी बोलते, अवदसा मेली, फुकटचं गिळायला हवंय हिला 2 टाईम. पटकन काम उरकून येता येत नाही तुला? 7:30 वाजले, बाहेर अंधार पडलाय. एवढा उशीर का झाला तुला? हातात चपात्या तशाच होत्या. वाटेत कुठे खाणार? खायला बसली असती पण पाणी तर प्यायला हवं ते नव्हतं तिच्याकडे आणि अंधार होण्या अगोदर पोचायचं होतं तिला. खात बसली असती तर आणखी 5-10 मिनिट लेट झाली असती. त्या चपात्या तशाच एका जागी सुरक्षित ठेवल्या आणि तशीच उपाशी पोटी कामाला लागली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.